ओके, तर याचा व्हिडिओ जो आहे तो युट्यूबवर शेअर झालेला आहे ऑलरेडी, तुम्ही तो पाहू शकता. आज आपण ब्लड सर्क्युलेशन किंवा सर्क्युलेटरी सिस्टम जी आहे ती पाहणार आहोत आणि त्यानंतर सेल पाहणार आहोत, सेल स्ट्रक्चर पाहणार आहोत, सेल ऑर्गनल्स पाहणार आहोत. परंतु सेल ऑर्गनल्स डेफिनेट कार्य, ओके, त्यांचं कार्य, त्यांचं स्ट्रक्चर, कारण का यावेळी प्रश्न विचारला गेला होता, स्ट्रक्चरवर प्रश्न विचारला गेला होता, पटल जे आहे किंवा मेम्ब्रेन जे आहे त्यावर प्रश्न विचारला गेला होता. त्यामुळे इतकी छोट्यातली छोटी गोष्ट सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवणं हे गरजेचं आहे. त्यामुळे कोणताही टॉपिक बायोलॉजीचा, केमिस्ट्रीचा, फिजिक्सचा कधीही असा करू नका. प्रत्येक बारीक आणि बारीक गोष्ट प्लीज तुमचे कॅमेरा जे आहे ते ऑफ ठेवा, कारण सगळ्यांना जो आहे डेटा जास्त लागण्याची शक्यता आहे. माझा कॅमेरा ऑन आहे, दॅट इज मोर देन इनफ. बाकीच्यांनी कॅमेरा ऑफ ठेवावा प्लीज, रिक्वेस्ट आहे ही माझी तुम्हाला. सचिन, रेडमी, नयन पाटील, तुम्ही प्लीज कॅमेरा ऑफ ठेवा प्लीज. आणि इतरांना डेटा जास्त लागण्याची शक्यता आहे, त्यामुळे म्हणून मी तुम्हाला रिक्वेस्ट करते या गोष्टीची. तर आपण जे आहे लाईफ प्रोसेसेस आज जे सुरू करणार आहोत त्यामध्ये सर्क्युलेशन किंवा सर्क्युलेटरी सिस्टम जी आहे ती आहे. तुमचे जे काही प्रश्न असतील, आजचं लेक्चर फ्री आहे, उद्यापासून बॅच सुरू झालेली आहे ऑलरेडी, पण आजचं मी लेक्चर सगळ्यांसाठी ठेवलेलं आहे. येस, तर ब्लड सर्क्युलेटरी सिस्टम आहे. तर सेल ऑर्गनल्स अगदी पटलावर म्हणजे मेम्ब्रेनवर सुद्धा प्रश्न विचारला होता. त्यामुळे कोणत्याही टॉपिकचा अभ्यास करताना काहीही छोट्यातली छोटी गोष्ट जी आहे ती स्किप करू नका. मी नेहमी व्हॉइस चॅटवर सुद्धा मुलांना सांगते, लेक्चर्स मध्ये सुद्धा मुलांना सांगते. एमपीएससीची अतिशय वाईट खोड आहे की जिथे नॉर्मल सरळ प्रश्न बनत असतो ते प्रश्न ते कधीही विचारत नाहीत. जिथे प्रश्न हा खूप बारीक आणि एक्सेप्शन्सवर बनत असतो, जसं त्यांनी सेल स्ट्रक्चर मध्ये प्रश्न विचारला होता, खालीलपैकी कोणती पेशी अंगके जी आहे किंवा सेल ऑर्गनल जे आहे ज्यांना पटल नाही आहे किंवा ज्यांना मेम्ब्रेन नाही आहे, ओके, तर हा एक्सेप्शन वाला प्रश्न झालेला आहे. हे एक्सेप्शन्स लक्षात ठेवा. तुम्ही नॉर्मल जर डेटा आणि फॅक्ट्स लर्न करत सगळेच बसला तर तुम्हाला एमपीएससीच्या प्रश्नांची उत्तरं देता येणार नाही. मी नेहमी इव्हन लेक्चर्स मध्ये सुद्धा शिकवताना मी एक्सेप्शन्सवर जास्त भर देते. जेव्हा आपण फरक करतो, ओके, आता सेल ऑर्गनल्स पण जेव्हा शिकवेन, आज मी फक्त सेल दाखवून देणार आहे, त्यातला मेजर डिफरन्स जो आहे प्लांट सेल मधला आणि अॅनिमल सेल मधला तो दाखवून देणार आहे. परंतु त्यातले एक्सेप्शन्स आणि सेल ऑर्गनल बद्दल एक लेक्चर असणार आहे, जेव्हा आपण पेशी, उती हे बघणार आहोत तेव्हा ते एक्सप्लेन करेनच मी. परंतु शिकवताना सुद्धा मी जे आहे एक्सेप्शनवर भर देते. कंपॅरेटिव्ह स्टडीवर जास्त भर असतो माझा. म्हणजे सेल ऑर्गनल जरी आपण अभ्यास केले, नंबर ऑफ सेल ऑर्गनल्स आहे त्याचा सुद्धा कंपॅरेटिव्ह स्टडी करणं गरजेचं आहे. कशामध्ये न्यूक्लियस आहे, कशामध्ये न्यूक्लियस नाही आहे, कशाला मेम्ब्रेन आहे, कशाला मेम्ब्रेन नाही आहे, कशाला स्वतःचा, काही सेल ऑर्गनल्स जे आहेत त्यांना स्वतःचा मायटोकॉन्ड्रिया आहे, काही सेल ऑर्गनल्स आहेत ते स्वतःचं अन्न स्वतः बनवतात, ओके. तर अशा एक्सेप्शन्सवर माझा भर असणार आहे नेहमी. आणि तुम्ही सुद्धा अभ्यास करताना या एक्सेप्शन्सवर लक्ष ठेवा, त्यावरच प्रश्न विचारले जातात. जे काही बायोलॉजीचे प्रश्न आलेले आहेत ते सगळे एक्सेप्शन्सवर आलेले आहेत, म्हणजे अपवादात्मक जिथे जिथे परिस्थिती आहे त्यावर जे आहेत प्रश्न आलेले आहेत. तर आपण लेक्चरला जी आहे ती सुरुवात करूया. आज बायोलॉजीचं पहिलंच लेक्चर आहे, ओके. माझं नाव आहे शीतल वाळवेकर घोगरे. मी माझा थोडक्यात परिचय जो आहे तुम्हाला करून देते. माझा परिचय असा आहे की मी MIT मध्ये असिस्टंट प्रोफेसर आहे, MIT WPU पौड रोडला. त्याचबरोबर मी स्वतः स्पर्धा परीक्षा दिली असल्या कारणाने, UPSCची मेन्स आणि MPSCची मेन्स दिल्या असल्या कारणाने मी मार्गदर्शन करते UPSC आणि MPSCच्या मुलांना. दीपस्तंभ मध्ये मी लेक्चरर आहे. दीपस्तंभ फाउंडेशन जी आहे तिथे पुण्यात त्यांनी 2-3 वर्षांपूर्वी जी आहे ब्रांच सुरू केलेली आहे आणि जळगाव त्याची मेन ब्रांच आहे, तिथे मी मार्गदर्शन करते. मी ATP च्या मुलांना, निकिता कारवा मॅडमचा जो क्लास आहे तिथे सुद्धा सायन्सचं मार्गदर्शन केलेलं आहे. आणि लेक्चर्स माझे तिथे रेकॉर्डेड सुद्धा तुम्हाला सायन्ससाठी, विज्ञानासाठी मिळतील. प्लीज स्क्रीनवर कुणी हात लावू नका प्लीज, ओके. त्याचबरोबर मी स्वतःची बॅच सायन्सची चालवते आणि अनेक ठिकाणी गेस्ट लेक्चरर म्हणून, आबासाहेब गरवारे कॉलेजमध्ये सुद्धा गेस्ट लेक्चरर म्हणून गेले 2 वर्ष मी काम करते आहे. तर असा माझा हा परिचय आहे. माझं शिक्षण जे आहे BSc केमिस्ट्री, MSc केमिस्ट्री, MA हिस्ट्री आणि MA सोशियोलॉजी जे इग्नू मधून केलेलं आहे आणि बाकीच्या 3 डिग्रीज मी
युनिव्हर्सिटी ऑफ मुंबईमधून घेतलेले आहेत. त्यामुळे विज्ञान या विषयावर माझा हातखंड आहे आणि गेली अनेक वर्ष विज्ञानाबद्दल मी मार्गदर्शन करत आहे, क्वेश्चन बँक जनरेट करत आहे आणि त्या मुलांना प्रोव्हाइड करत आहे. माझे नोट्स सुद्धा आहेत, परंतु ते प्रायव्हेट सर्क्युलेशन साठी आहे, जनरल मार्केटमध्ये तुम्हाला ते मिळणार नाही. तर अशा प्रकारे मी माझा हा परिचय आहे, थोडक्यात परिचय मी माझा तुम्हाला दिलेला आहे. त्याचबरोबर मी UPSC साठी सोशिओलॉजी ऑप्शनल सुद्धा जे आहे त्याचे क्लासेस घेते आणि ते सुद्धा शिकवते. तर पुढे जाऊया आता आपण. तर सेल हा आहे युनिट ऑफ लाईफ, जो सगळ्यात छोटा युनिट ऑफ लाईफ असं म्हटलं जातं. जसं भिंत जी आहे ब्रिक्सनी बनते किंवा विटांनी बनते, तसं आपलं शरीर जे आहे या छोट्या छोट्या विटांनी बनलेलं आहे. या विटा म्हणजेच काय आहे, हे सेल आहे. हे सेल बनतात, परंतु सगळ्याच आपल्या शरीरामध्ये हे जे आहे समोर तुमच्या स्ट्रक्चर दिलेलं आहे, हे बेसिक स्ट्रक्चर आहे सेलचं. म्हणजे शरीरातला कोणताही सेल तुम्ही जर घ्याल, कोणतीही पेशी जर घ्याल, तर त्याचं स्ट्रक्चर अंदाजे तुम्हाला असं सापडणार आहे. ॲनिमल सेल आहे, म्हणजे प्राण्यांमध्ये, आपण सुद्धा प्राणी आहोत, मनुष्य प्राणी, आपल्यामध्ये हा असा स्ट्रक्चर असणार आहे. परंतु हे सेल जेव्हा जोडले जातात, ओके, आणि जेव्हा एका पर्टिक्युलर अवयवाचं काम असतं किंवा कार्य असतं, तेव्हा यामध्ये काही मॉडिफिकेशन्स होतात. ओके, आणि हे मॉडिफिकेशन्स होऊन वेगवेगळ्या प्रकारच्या ऊती तयार होतात आणि या वेगळ्या ऊती वेगवेगळ्या अवयवांमध्ये, वेगवेगळ्या शरीराच्या वेगवेगळ्या जागी त्यांचं वेगवेगळं कार्य जे आहे ते करत असतात. परंतु बेसिक स्ट्रक्चर जे आहे, फंडामेंटल स्ट्रक्चर जे आहे हे असंच आहे. तर हा ॲनिमल सेलचा डायग्राम आहे. इथे जो मी दाखवलेला आहे, ओके, इथे जे मी दाखवलेलं आहे हे 3D स्ट्रक्चर आहे. 3D म्हणजेच काय, जसा सेल ऍक्च्युअली तुम्ही बघायला गेला तो 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर आहे आणि इथे हा जो आहे हा 2D आहे. म्हणजे जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा अभ्यास करतो तेव्हा आपण 1 लाईन डायग्राम काढतो. तर हा 1 लाईन डायग्राम आहे. 1 लाईन म्हणजे अभ्यास करण्यासाठी सोपा जातो. त्यामुळे कधी अभ्यास करताना मी 2 स्ट्रक्चर यासाठी दाखवले, कधी अभ्यास करताना 3D हा समजण्यासाठी आणि पाहण्यासाठी योग्य आहे, परंतु कधी अभ्यास करताना नेहमी 2 डायमेन्शनल स्ट्रक्चर जे आहे ते अभ्यासावं. का? कारण का इथे 1 लाईन डायग्राम असतात, एका लाईन मध्ये बऱ्याचशा गोष्टी एक्सप्लेन केलेल्या असतात. इथे हा जे डायग्राम आहे थोडं किचकट वाटण्याची शक्यता आहे, परंतु हे डायग्राम सिम्प्लिफाय करून जे आहे दिलेलं असतं. त्यामुळे कधीही कोणता डायग्राम करताना, इव्हन ड्रॉ करताना सुद्धा तुम्ही पेन्सिल किंवा पेनचा जर वापर करत असाल तर नेहमी 1 लाईन डायग्राम जे आहेत ते रेफर करा. 1 लाईन डायग्राम हे नेहमी सोपे पडतात अभ्यास करण्यासाठी. ओके, तर इथे ऑर्गन्स दिलेले आहेत, ऑर्गनल सेम आहेत. जसं इथे न्यूक्लियस आहे, न्यूक्लियस 3 डायमेन्शनली असा दिसतो, परंतु 2 डायमेन्शनली जेव्हा आपण ड्रॉ करतो तेव्हा तो असा दिसतो आहे. काइंडली डू नॉट टच द स्क्रीन. स्क्रीनला टच करू नका, प्लीज टच करू नका स्क्रीनवर. ओके, थँक्यू. ओके, तर हे 2 डायमेन्शनल स्ट्रक्चर नेहमी अभ्यासा आणि मी शिकवताना सुद्धा 2 डायमेन्शनल स्ट्रक्चरचा जास्तीत जास्त वापर करण्याचा प्रयत्न करते, कारण ते समजण्यासाठी सोपे असतात. आता हा झाला ॲनिमल सेल. ओके, दुसरा आहे हा प्लांट सेल. दुसरी स्लाइड मी बनवलेली आहे, ते प्लांट सेल दिसतो आहे तुम्हाला आणि ॲनिमल सेल दिसतो आहे. हेही 2 डायमेन्शनल स्ट्रक्चर आहेत. आता हे मी बाजूबाजूला का ठेवलेले आहेत याकडे मी पुन्हा येणार आहे डेफिनेटली, परंतु सुरुवातीला पुढे ज्या मी इमेजेस यूज केलेल्या आहेत यानंतरच्या ह्या का यूज केलेल्या आहेत 2 डायमेन्शनल ते सांगण्यासाठी मी सेल स्ट्रक्चर समोर ठेवलेत, कारण का फेमिलियर आहात तुम्ही या 2 स्ट्रक्चर्ससाठी. त्याच्यामध्ये कंपॅरेटिव्ह स्टडी करण्यासाठी मी हे 2 स्लाइड जे आहेत त्या बाजूबाजूला ठेवलेल्या आहेत, जेणेकरून तुम्ही पाहू शकता की काय ऑर्गनल्स प्रेझेंट आहेत अॅनिमल सेलमध्ये आणि काय ऑर्गनल प्रेझेंट आहेत प्लांट सेलमध्ये, आणि त्याचा आपण अभ्यास जो आहे तो नंतर करणार आहोत जेव्हा पेशी आणि ऊती पाहणार आहोत तेव्हा. तर पुढे जाऊया आपण. आजचा टॉपिक जो आहे तो सुरू करूया. आज मी तुम्हाला शिकवणार आहे सर्क्युलेटरी सिस्टम, ब्लड सर्क्युलेटरी सिस्टम. आता रक्त हे जे आहे ना आपल्या शरीरात खूप महत्वाचा भाग आहे. रक्ताला कनेक्टिव्ह टिश्यू असं म्हटलेलं आहे. रक्ताला काय म्हटलेलं आहे? कनेक्टिव्ह टिश्यू. म्हणजे तो काय करतोय, आपले वेगवेगळे भाग जे आहे शरीराचे त्याला जोडण्याचा प्रयत्न करतो किंवा त्याला जोडतो, तो कनेक्ट करतो एका भागाला दुसऱ्या भागाशी, म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे? कनेक्टिव्ह टिश्यू असं म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे त्याला? कनेक्टिव्ह टिश्यू असं म्हटलेलं आहे. पूर्ण शरीरामध्ये फ्लो करतो. आता या रक्ताचा वापर एक्झॅक्टली कसा डिफरंट आहे बाकीच्या अॅनिमल्सची, तर आपली जी ब्लड सर्क्युलेटरी सिस्टम आहे ही क्लोज्ड सर्क्युलेटरी सिस्टम आहे. कशी आहे? तर क्लोज्ड, बंद आहे ती. आपल्याला कुठेही शरीरात रक्त तुम्ही जर असं पाहिलं आहात तर कुठेही वाहताना दिसत नाही. तर ही वाहण्यासाठी एक पाईपलाईन आहे असं आपण म्हणू शकतो. जसं आपल्याला घरी पाणी पुरवठा होतो, तो पाणी पुरवठा कसा येतो? तो पाईपलाईन थ्रू येतो. असंही वाहत नदीसारखं किंवा तलावासारखं पाणी पुरवठा नाहीये ना, तो जायचं आणि घागर भरून आणायचे. तर तसं नाही, ती क्लोज सर्क्युलेटरी सिस्टम आहे. म्हणजे हे जे रक्त वाहतं आपल्या शरीरामध्ये
हे कसं वाहतं आपल्या शरीरामध्ये, तर एका पाईपलाईन मधून वाहतं. या 3 प्रकारच्या वेगवेगळ्या पाईपलाईन आहेत, त्याबद्दल आपण अभ्यास करणार आहोत. पण सध्या आपण बघणार आहोत की ब्लड काय आहे. ओके, ब्लड म्हणजे रक्त जे आहे तुमचं, हे कसं असतं एक्झॅक्टली, त्याचं कंपोजिशन कसं असतं. तर दिसायला कसं दिसतं आहे, लाल भडक दिसतं आहे. रक्ताला पब्लिक ट्रान्सपोर्ट असं सुद्धा आम्ही बायोलॉजीमध्ये म्हणतो. फॉर एक्झाम्पल, जेव्हा तुम्हाला फार थोड्या अंतरावर जायचं असतं, म्हणजे इथून तुमच्या शाळेपर्यंत किंवा कॉलेजपर्यंत किंवा क्लासपर्यंत तुम्हाला जायचं असतं, तेव्हा तुम्ही रिक्षा, कॅबचा वापर करता. परंतु जेव्हा तुम्हाला दूर अंतर जायचं असतं, दूर म्हणजे इथून गावाकडे जायचं असतं किंवा फार लांब जायचं असतं, तेव्हा तुम्ही काय करता, तर पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करता, कारण ते चिपली अवेलेबल आहे आणि ते सगळ्यांना घेऊन जातो, त्यामुळे त्यासोबत ते आपल्याला सुद्धा घेऊन जाते. तर रक्त जे आहे आपल्या शरीरातलं पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे, लक्षात ठेवा. म्हणजे रक्तामधून अनेक गोष्टींचं वहन होतं, अनेक गोष्टींचं वहन होतं, म्हणून त्याला पब्लिक ट्रान्सपोर्ट ऑफ आवर बॉडी असं म्हटलं जातं. आणि ते कुठेही बाहेर नसतं, ते क्लोजली पॅक्ड किंवा क्लोज्ड आहे. ते हार्ट, लंग, किडनीमध्ये सुद्धा वाहतं, परंतु तिथे सुद्धा ते शिरा, धमन्या आणि केशवाहिनी जे आहेत, म्हणजेच काय, तुमचे आर्टरीज, तुमच्या वेन्स आणि तुमच्या ब्लड कॅपिलरीज आहे, त्या थ्रू वाहत आहे. ते असं कधीही तुम्हाला शरीरामध्ये फ्लो होताना दिसणार नाही. म्हणून त्याला कनेक्टिव्ह टिश्यू असं म्हटलेलं आहे. टिश्यू आपल्याला असं वाटतं की सॉलिड असतो, ओके, परंतु टिश्यू इथे हा सॉलिड नाहीये. ब्लड हा लिक्विड आहे आणि त्याला टिश्यू, कनेक्टिव्ह टिश्यू असं म्हटलेलं आहे. तर रक्त आपल्याला दिसताना दिसतं लाल रंगाचं. आता मी तुम्हाला ट्रान्सफ्युजन सांगणार आहे, म्हणजे रक्ताची जेव्हा आपल्याला गरज पडते त्यावेळी ते कसं ट्रान्सफ्युजन होतं, आणि त्यानंतर त्या रक्ताचं कंपोजिशन आणि पार्ट्स मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. आता तुम्ही जर याआधी कधी बायोलॉजीचा अभ्यास केला नसेल आणि जर तुम्ही बॉलिवूड मूवीचे चाहते जर असाल, तर तुम्हाला हे सीन हा कॉमन होता, स्पेसिफिकली 90s आणि 80sच्या मूवीमध्ये, की आई अत्यंत आजारी पडते, मग तिचे 2 पुत्र येतात आणि मग तिला रक्त देण्याचा प्रयत्न करतात आणि त्या दोघांचं रक्त मॅचही होतं आणि ती अशी मध्ये झोपलेली असते, या बाजूला एक मुलगा झोपलेला असतो, त्या बाजूला एक मुलगा झोपलेला असतो. तिचे दोन्ही हात असे असतात, एका मुलाच्या शरीरातून पाईप जी आहे रक्ताची येते, मध्ये बॉटल असते, त्या बॉटलमध्ये त्याचं रक्त पडतं आणि त्या बॉटलमधून एका हातातून एका मुलाचं, दुसऱ्या हातातून दुसऱ्या मुलाचं रक्त जे आहे ते ट्रान्सफ्यूज करतात तिच्या बॉडीमध्ये. आणि हे सगळ्यात चुकीचं चित्र, दिस इज रिअली म्हणू शकतो, इट्स अ क्रॅप, सर्टनली अ क्रॅप. रक्त कधीही असं दिलं किंवा घेतलं जात नाही. का? कारण का रक्त हे एका प्रकारच्या कंटेंटने बनलेलं नाही आहे. तर रक्ताचे अनेक भाग आहेत. आता अनेक भाग म्हणजे नक्की काय, इथे तुम्हाला मी टेस्ट ट्यूब दाखवलेली आहे. ही टेस्ट ट्यूब जी आहे ना, याचं सेंट्रीफ्युगेशन केलेलं आहे. सेंट्रीफ्युगेशन म्हणजेच काय, तुम्हाला प्रोसेस माहित असेल. सेंट्रीफ्युगेशन जसं आपण फुगडी घालतो ना, जिम्मा घालतो, तर मध्ये हात पकडलेला असतो आणि 2 बायका गोल गोल फिरतात, तर दोन्हीही बायका बाहेरच्या बाजूला फेकल्या जातात. त्याला सेंट्रीफ्युगल फोर्समुळे त्या बाहेरच्या बाजूला फेकल्या. आता फिजिक्सचा पार्ट तो आपण नंतर पाहू, पण सेंट्रीफ्युगल फोर्समुळे 2 टोकांच्या लोक जे आहेत, हे 2 टोकाला फेकले जातात. तसंच ही नलिका जी आहे, या सेंट्रीफ्युगेशन मशीन मध्ये टाकली जाते. तुमचं जर रक्त बाहेर काढलं, ओके, तुम्ही जर ब्लड डोनेशनला गेलात, दर 3 महिन्यांनी तुम्ही जाऊ शकता आणि एका वेळी 300 ml फक्त रक्त जे आहे ते डोनेट करू शकता, त्यापेक्षा जास्त नाही. तर तुम्ही जेव्हा रक्त डोनेट करता, तर तुमचं रक्त तसंच्या तसं वापरलं जात नाही, त्याचं सेंट्रीफ्युगेशन केलं जातं. काय केलं जातं? त्याचं सेंट्रीफ्युगेशन केलं जातं. का बरं सेंट्रीफ्युगेशन केलं जातं? त्यातले पार्ट वेगवेगळे करतात, कारण प्रत्येकाला रक्ताची ही वेगळी गरज असू शकते. फॉर एक्झाम्पल, तुमच्या आजूबाजूला जर कुणाला डेंग्यू, मलेरिया झाला असेल, तर त्याला प्लेटलेट्सची गरज भासते. जेव्हा डेंग्यू, मलेरिया, कोविड होतो किंवा कोणताही व्हायरल जो आहे ताप होतो आणि तो खूप जास्त जेव्हा शरीरामध्ये वाढतो, तेव्हा प्लेटलेट्सची कमतरता भासते. प्लेटलेट्स कमी होतात जनरली डेंग्यू मध्ये. तर ह्या प्लेटलेट्सची कमतरता, बाकी आरबीसीज, डब्ल्यूबीसीज नॉर्मल आहे, परंतु प्लेटलेट शरीरातल्या कमी आहेत. पण त्यासाठी पूर्णच्या पूर्ण रक्ताचं युनिट दिलं जात नाही. तर या रक्ताचं सेंट्रीफ्युगेशन केलं जातं आणि या रक्ताचं या भागांमध्ये डिव्हिजन करतात. एक म्हणजे प्लाझ्मा, ओके, एक म्हणजे प्लाझ्मा. दुसरं म्हणजे हा जो आहे मधला कोट, त्याबद्दल मी सांगणार आहे, ल्युकोसाइट्स आणि प्लेटलेट्स असं म्हणतात. आणि दुसरा महत्वाचा भाग असतो तो म्हणजे एरिथ्रोसाइट, ज्याला आपण रेड ब्लड सेल्स किंवा आरबीसीज असं म्हटलं जातं. तर प्लाझ्मा हा जो आहे, हा रक्तातला सगळ्यात जास्त पार्ट, 55% भाग रक्त जर तुम्ही घेतला आणि ते जर 100 पकडलं, ओके, तर त्यातला 55% भाग हा काय असतो, प्लाझ्मा असतो. आणि त्यातला 45% भाग हा काय असतो, एरिथ्रोसाइट्स म्हणजे रेड ब्लड सेल्स, आरबीसीज असतात. ओके, आणि उरलेला हा जो आहे, आता 55 आणि 45 जेव्हा तुम्ही एकत्रित करतात, जवळजवळ 100 झालेला आहे इथे.
परंतु यातला लेस दॅन 1% जो आहे तो काय असतो, ल्युकोसाइट्स आणि प्लेटलेट्स. आता ल्युकोसाइट्स म्हणजेच काय, तर WBCs. ल्यूक म्हणजेच काय, ज्याला कलर नसतो असं, WBCs आणि प्लेटलेट्स जे डेंग्यू मलेरियामध्ये दिले जातात. ओके, आता यावरून तुम्हाला हे समजेल, जेव्हा तुम्ही रक्तात जेव्हा WBCs किंवा प्लेटलेटची कमी भासते तेव्हा त्या अत्यंत महाग मिळतात. त्यामुळे बऱ्याचदा हा फरक जाणवतो. तुम्हाला जेव्हा रक्त घ्यायचं असतं तर रक्त ब्लड बँक मधून जेव्हा तुम्ही घेता त्यावेळी तुमच्या गरजेनुसार तुम्हाला ते दिलं जातं. आता सध्या आपण कोविडमध्ये जास्त प्लाझ्मा थेरपी बद्दल ऐकलेलं आहे. तर प्लाझ्मा थेरपी म्हणजे काय होती, एक्झॅक्टली काय होती, बिकॉज ही कोविड सिच्युएशन आहे आणि विषय निघालाच आहे, तर मला तुम्हाला एक्सप्लेन करायला आवडेल की प्लाझ्मा एक्झॅक्टली काय असतो. जस्ट अ सेकंड. ओके, तर प्लाझ्मा एक्झॅक्टली काय आणि प्लाझ्मा थेरपी एक्झॅक्टली काय हे मी तुम्हाला एक्सप्लेन करेन इथे काय होतं एक्झॅक्टली. तर प्लाझ्मा हा जो आहे ना, याच्यामध्ये सपोजली म्हणजे असं त्यांना वाटलं होतं की ज्यांना कोविड होऊन गेलेला आहे त्यांच्या अँटीबॉडीज ज्या आहेत या प्लाझ्मामध्ये आहेत, आणि यात जर अँटीबॉडीज आपण दुसऱ्याच्या शरीरामध्ये इन्फ्यूज केल्या किंवा त्याच्या शरीरामध्ये जर टाकल्या तर तो सुद्धा कोविडला रेझिस्टंट होऊन जाईल, अशी त्यांची कल्पना होती. पण हे चाललं नाही, प्रत्येकाला ती थेरपी सूट झाली नाही. थेरपी रादर ती म्हणू शकतो की स्क्रॅप झाली, ती थेरपी युजफुल ठरली नाही, कारण तो एक ट्रायल अँड एरर होता. तर ह्या ज्या अँटीबॉडीज होता, गल्लोगल्ली अँटीबॉडीज चेक करण्यासाठी सुद्धा टेस्ट लॅब्स ज्या आहेत त्या लागलेल्या होत्या की तुम्ही तुमच्या अँटीबॉडीज आलेल्या आहेत की नाही शरीरामध्ये त्या चेक करून घ्या. ओके, तर ह्या अँटीबॉडीज ज्या होत्या या प्लाझ्मामध्ये होत्या कोविडसाठी. तर प्लाझ्मा थेरपी ही एरवी फारशी कधी दिली जात नाही, परंतु जेव्हा अँटीबॉडीजचा प्रश्न येतो तेव्हा या अँटीबॉडीज इन्फ्यूज करायचा, एखाद्याचा इम्युन सिस्टीम अत्यंत वीक असेल आणि एखादा आजार त्याला लागण्याची शक्यता असते, कोविड सारखा जो भयावह आजार आहे, लाईफ थ्रेटनिंग, जर सेकंड वेव्ह पर्यंत तर थर्ड वेव्ह पर्यंत ते प्रमाण कमी झालेलं आहे, खूप कमी झालेलं आहे, त्यांना प्लाझ्मा दिला जायचा. तर जेव्हा अशी वेळ येते की जेव्हा इम्युनिटी खूप कमी पडते एखाद्या व्यक्तीची, किंवा रक्त जर घट्ट व्हायला लागलं किंवा रक्ताला जर घट्टपणा यायला लागला काहीही कारणांनी असू दे, व्हायरल असू दे, कशामुळे, प्लेटलेट्स जे आहेत रक्ताला थोडा पातळपणा देतात, शरीरातलं पाणी कमी झालं किंवा रक्ताला जर घट्टपणा येत असेल तर प्लाझ्मा थेरपी दिली जाते किंवा प्लाझ्मा दिला जातो. त्यानंतर एरिथ्रोसाइट्स, आरबीसीस, जे अॅनिमिक आहेत पेशंट, अॅनिमिक म्हणजे आरबीसीस ची गरज कशासाठी लागते, आरबीसीस मध्ये हिमोग्लोबिन आहे आणि हिमोग्लोबिन काय करतं तर ऑक्सिजनचं वहन करतं. तर जे अॅनिमिक पेशंट आहेत त्यांना ऑक्सिजनचा पुरवठा शरीरात व्यवस्थित व्हावा यासाठी पुरेशा आरबीसीसची गरज असते. त्या पुरेशा नसतील तर शरीरात ऑक्सिजन पुरवठा होणार नाही, अन्न पचनावर त्याचा परिणाम होऊ शकतो किंवा एनर्जी जनरेशनवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अॅनिमिक पेशंट हे जास्त म्हणू शकतात एक वल्नरेबल ग्रुपमध्ये येतात, ज्यांना डिझीजेस हे पटकन पकडू शकतात. तर जे अॅनिमिक पेशंट आहेत काही कारणांनी त्यामधले हिमोग्लोबिन कमी झालेले आहे शरीरातलं इतक्या लेवल पर्यंत की ते लाईफ थ्रेटनिंग होऊ शकतो, त्यांना आरबीसीज इन्फ्यूज केल्या जातात. परंतु जास्तीत जास्त रिक्वायरमेंट ही मेडिकल फील्डमध्ये प्लेटलेट्सची असते, ल्युकोसाइट्सची पण फार नसते, परंतु प्लेटलेट्सची असते. ल्युकोसाइट्स म्हणजे WBCs, प्लेटलेट्सची जास्त असते, कारण प्रत्येक व्हायरल डिझीज मध्ये प्लेटलेट्स हा फायटर आहे. ओके, प्लेटलेट्स हा इम्युनिटी बिल्डअप करतो. WBCs जे आहे ते इन्फेक्शनची फाईट करतात. म्हणजे तुमच्या शरीरामध्ये एखादा फॉरेन मटेरियल जर आलं, ओके, बाहेरचं जे शरीर स्वतःचं म्हणून आयडेंटिफाय नाही करत आहे, तेव्हा WBCs काय करतात, त्यांच्याशी फाईट करतात. तर WBCs हे सैनिक आहेत, परंतु या सैनिकांना दारुगोळा पुरवणं म्हणजे शरीराची इम्युनिटी जी आहे ही पक्की ठेवणं हे काम कोणाचं असतं, प्लेटलेट्सचं असतं. आणि ह्या जर प्लेटलेट्स कमी झाल्या तर पहिली गोष्ट तुमची इम्युनिटी कमी होते, आणि दुसरी गोष्ट ब्लड क्लॉटिंग हा खूप महत्वाचं काम आहे जे प्लेटलेट्स करतं. ब्लड क्लॉटिंग म्हणजेच काय, तुम्हाला एखादी जखम झाली, ओके, त्या जखमेतून रक्त वाहतं, बरोबर आहे, ते रक्त वाहणं सतत वाहत नाही ना, धार नाही त्याची लागत, ते काही वेळाने बंद होतं, तिथे असा पातळ पिवळसर थर येतो जखमेवर आणि आपली वहन जे आहे ब्लड क्लॉटिंग किंवा रक्ताचं वहन शरीराच्या बाहेर जे आहे ते बंद होतं. आता हे बंद करण्यामागे प्लेटलेट्स खूप महत्वाचा रोल प्ले करतात. डेंग्यू स्पेसिफिकली मी एक्झाम्पल सांगते तुम्हाला. जेव्हा तुम्हाला डेंग्यू होतो तर दोन प्रकारचे डेंग्यू आपल्या भारतामध्ये प्रॉमिनंटली दिसतात. एक म्हणजे हिमोरेजिक डेंग्यू, प्रकार वेगवेगळे आहेत परंतु ब्रॉड क्लासिफिकेशन आहे, हिमोरेजिक आणि नॉन हिमोरेजिक.
हे जे आपले महाराष्ट्र आणि त्याखाली जो भाग आहे तिथे नॉन हिमोरेजिक डेंग्यू जास्त सापडतो, त्यामुळे डेंग्यूमुळे डेथ होण्याचं प्रमाण या भागामध्ये कमी आहे. परंतु महाराष्ट्राच्या वर जेव्हा जातो, नॉर्थ आणि ईस्टला जेव्हा जातो आपण, तिथे हिमोरेजिक डेंग्यूचं प्रमाण खूप जास्त आहे. त्यामुळे तुम्ही जर बघा, ओरिसा सरकार, दिल्ली सरकार डेंग्यूवर आळा घालण्यासाठी खूप पैसा खर्च करते. त्यांचा रेव्हेन्यूचा मॅक्सिमम पैसा हा डेंग्यूवर आळा घालण्यासाठी खर्च होतो. तर हे जे स्टेट्स आहेत त्याच्यामध्ये हिमोरेजिक डेंग्यू असतो. हिमोरेजिक म्हणजेच काय, जर तुमच्या शरीराला एखादी जखम झाली, इतक्या प्लेटलेट्स त्या डेंग्यूमध्ये कमी होतात की जर तुमच्या शरीराला काही जखम झाली तर रक्त जर वाहायला सुरुवात झाली तर ते कधीही थांबणार नाहीये. ओके, इव्हन मलाही डेंग्यू झालेला होता जेव्हा मी दिल्लीला होते, आणि दिल्लीला असताना मला डेंग्यू झालेला होता. आणि तेव्हा डॉक्टरांनी हेच सांगितलं होतं मला की तुझं जे आहे हिमोरेजिक आहे हा डेंग्यू, म्हणजे जर तुला इव्हन ब्रश करताना जरी तुझ्या हिरड्यांना ब्रश लागला तर जर रक्त व्हायला लागलं तर यू विल ब्लीड टू डेथ, म्हणजे तू मरेपर्यंत तुझं रक्त जे वहन थांबणार नाही. म्हणून प्लेटलेट्स महत्वाचे ठरतात, आणि प्लेटलेट्स हा आपल्या रक्ताचा पातळपणा जो आहे तो मेंटेन करतं. आपलं रक्त घट्ट बनवत नाही, त्यामुळे ते वहन होतं त्याचं, आणि आपल्या हृदयावर त्याचा जास्त जो आहे लोड येत नाही. रक्त घट्ट असल्यावर हृदयाला पंप करायला ते कठीण जाणार आहे, इव्हन फिल्टरेशन साठी पण कठीण जाणार आहे, किडनीला सुद्धा, आणि लंग्स मध्ये सुद्धा गॅस एक्सचेंज साठी कॅपिलरीज मधून जर रक्त थिक झालं, ओके, ते घट्ट झालं तर त्याचं वहन करणं फार कठीण होणार आहे. त्यामुळे प्लेटलेट्स हा खूप महत्वाचा ब्लडचा किंवा रक्ताचा भाग आहे की जो यामध्ये असतो. तर हे असं क्लासिफिकेशन आहे. रक्त 55% प्लाझ्मा असतो, त्यानंतर लेस दॅन 1% हे ल्युकोसाइट्स आणि प्लेटलेट्स असतात, आणि 45% जे आहे ऑफ टोटल ब्लड इज आरबीसी. यातला प्लाझ्माचं सुद्धा डिव्हिजन होतं 9-7-3 असं. प्लाझ्मा हा जो 55% हा जर 100 तुम्ही पकडला तर 90-7-3 असं त्याचं विभाजन होतं. 90% हे पाणी असतं प्लाझ्मामध्ये, ओके, आणि त्यातलं 7% हे प्रोटीन्स असतात, आणि 3% जे आहे इथे इनऑर्गॅनिक कंटेंट असतं. तर 90% पाणी आहे प्लाझ्मा, 90% प्लाझ्मा हा पाणी आहे, 7% त्यात प्रोटीन्स आहेत. प्रोटीन्स ते आपण नंतर पाहणार आहोत, ब्लड कंपोजिशन नंतर पाहणार आहोत स्पेसिफिकली, आणि 3% हे काय आहे, इनऑर्गॅनिक सॉल्ट्स आहेत. तर अशा प्रकारे प्लाझ्मा बनला असतो, आणि हे आपल्या ब्लडचं किंवा रक्ताचं जे आहे क्लासिफिकेशन आहे किंवा वर्गीकरण आहे किंवा याचं डिव्हिजन आहे. ओके, तर याबद्दल काही प्रश्न असतील तर नक्की विचारू शकता तुम्ही मला. तुम्ही यात मेसेज करू शकता चॅट बॉक्स मध्ये. काही प्रश्न असतील तर चॅट बॉक्स मध्ये टाका. ठीक आहे, काही नाहीयेत प्रश्न, आपण पुढच्या स्लाइडकडे वळूया. तर आरबीसीज, डब्ल्यूबीसीज आणि प्लेटलेट्स इथे मी तुम्हाला पिक्चर्स दिलेले आहेत. हे ऍक्च्युअल पिक्चर्स आहेत. ओके, ऍक्च्युअल पिक्चर्स रक्तातले जे आहेत ते घेतलेले आहेत. तिथे तुम्हाला आरबीसीज दिसतील. तर आरबीसी कशा आहेत एक्झॅक्टली, आरबीसीचं स्ट्रक्चर लक्षात ठेवायचं असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, त्या पेढ्यासारख्या दिसतात. कशासारख्या दिसतात, पेढा जो असतो ना, जेव्हा आपण पेढा वळतो आणि तो पेढा जेव्हा वळल्यानंतर दोन्ही बाजूनी असा दाबला की तो कसा दिसतो, आरबीसी सारखा दिसतो. म्हणजे त्या दोन्ही बाजूनी बाय कॉन्केव आहे. कॉन्केव म्हणजे खड्डा पडलाय, दोन्ही बाजूनी त्याला काय पडलेला आहे, खड्डा पडलेला आहे. तर ह्या बाय कॉन्केव आहेत आरबीसी ज्या आहेत त्या बाय कॉन्केव, म्हणजे दोन्ही बाजूनी खड्डा पडलेला आहे. डब्ल्यूबीसी त्या उलट कशा आहेत, बाय कॉन्वेक्स आहेत. म्हणजे इथे तुम्ही जर बघितलं एखाद्या लाडू सारख्या त्या दिसत आहेत, तर डब्ल्यूबीसी या बाय कॉन्वेक्स असतात, आणि प्लेटलेट सुद्धा बाय कॉन्वेक्स असतात. त्यामुळे बाय कॉन्केव फक्त काय आहे तर आरबीसीज आहे. आता या लाल रंगाच्या असतात, तर लाल रंग काय आहे यांना, डब्ल्यूबीसीचा रंग इथे पांढरा दिलेला आहे. ल्युकोसाइट्स असं म्हटलं जातं, म्हणजे त्याला रंग नाहीये. ल्युको जिथे जिथे तुम्हाला दिसतं, ओके, बायोलॉजिकल टर्म मध्ये, ल्युकोडर्मा असू दे किंवा ल्युकोसाइट्स असू दे. ल्युकोडर्मा म्हणजेच काय, तर जेव्हा कोड होतं, शरीरावर पांढरे डाग येतात, त्याला ल्युकोडर्मा डिझीज असं म्हटलं जातं. तर ल्युकोडर्मा तसं हे ल्युकोसाइट ज्याला रंग नाहीये असे साइट्स आहेत किंवा असे सेल्स आहेत ते. जस्ट अ सेकंड. ओके, तर ल्युकोडर्मा, ल्युकोसाइट ज्याला रंगहीन असं आपण म्हणू शकतो आहेत ते. प्लेटलेट्स यांना सुद्धा रंग नसतो. ऍक्च्युली हे जे दिसत आहेत हे टिंज आहे दिलेली त्यांना, त्यामुळे त्याला रंग आलेला आहे.
आणि मोस्ट कोविड सारखे दिसतात. म्हणजे हा लाडूच असतो, परंतु लाडूला तुम्ही शेंड्या काढल्यात आजूबाजूने तर त्या प्रकारे दिसणार आहेत. ओके, तर याचं लाईफ आपण बघूया किती दिवस असतात. आरबीसीज एकदा मॅन्युफॅक्चर झाल्यानंतर जवळजवळ 120 दिवस त्या तशाच राहतात. ओके, आणि ह्या ज्या आहेत या दोघांचं डब्ल्यूबीसीज आणि तुमच्या प्लेटलेट्स याचं लाईफ अत्यंत कमी असतं. त्यातही आरबीसीज नंतर जास्त जर लाईफ कशाचं असेल तर प्लेटलेट्सचं 5 ते 8 दिवस किंवा 7 दिवस इतकं प्लेटलेट्सचं आयुष्य असतं. परंतु डब्ल्यूबीसीज या फक्त 3 ते 4 दिवस इतक्याच जगतात. ओके, तर हे त्यांचं लाईफ स्पॅन झालेलं आहे आरबीसीज, डब्ल्यूबीसीज आणि प्लेटलेट्स याचं. तर आरबीसीज ज्या आहेत या लाखोंनी असतात आपल्या बॉडीमध्ये. ओके, जर तुम्ही 1 ml ब्लड घेतलं त्यामध्ये लाखोने 100 पर त्याचं जे युनिट आहे त्याप्रमाणे ते लाखोंनी असतात. जवळजवळ 40 ते 45 लाख इतक्या आरबीसीज प्रत्येकाच्या आपल्या बॉडीमध्ये सापडतील. ओके, डब्ल्यूबीसीज या कमी नंबरमध्ये असतात, 5 ते 7,000 इतक्या असतात त्या डब्ल्यूबीसीज. आणि प्लेटलेट्स म्हणजे नंबर्स मध्ये सुद्धा सगळ्यात जास्त आरबीसीज आहेत, त्यानंतर प्लेटलेट्स आहेत, त्यानंतर डब्ल्यूबीसीज आहेत. तुम्ही हे नंबर्स लक्षात ठेवण्यापेक्षा किती लाख आणि किती हजार त्यापेक्षा तुम्ही जर सिरियली लक्षात ठेवलं तर तुमच्या ते जास्त चांगलं लक्षात राहणार आहे. ओके, तर यामध्ये तुम्हाला जर काही डाऊट असेल तर मला नक्की विचारा. आरबीसीज, डब्ल्यूबीसीज आणि प्लेटलेट्स मध्ये एखादी माहिती तुम्हाला अजून हवी असेल तर विचारा. एक नवीन माहिती मला तुम्हाला सांगायची आहे. जेव्हा कॅन्सर होतो असं म्हटलं जातं की रक्ताचा कॅन्सर झालेला आहे किंवा ब्लड कॅन्सर झालेला आहे, तेव्हा डब्ल्यूबीसीचं प्रमाण शरीरामध्ये वाढलेलं असतं. ब्लड कॅन्सर झालेला आहे म्हणून आरबीसीचं प्रमाण हे वाढलेलं नसतं, मात्र डब्ल्यूबीसीचं प्रमाण हे जे आहे वाढलेलं असतं. कॅमेरा कुणाचा ऑन आहे प्लीज ऑफ करा, कारण इतर मुलांचा डेटा जास्त जाऊ शकतो. मला माझी चिंता नाही इथे. मला नाव नाही दिसत आहे तुमचं. ओके, ठीक आहे. तर आरबीसीज जे आहे या 40 ते 45 लाख इतक्या असतात. प्लेटलेट जे आहेत ते जवळजवळ 2 ते 4 लाख ज्याप्रमाणे ओके तितक्या असतात बॉडीमध्ये. आणि डब्ल्यूबीसीज काही हजारांमध्ये असतात. तर जेव्हा कॅन्सर होतो, ब्लड कॅन्सर होतो असं जेव्हा म्हटलं जातं त्यावेळी ब्लड चेक करतात आणि या ब्लड चेक केल्यानंतर हे रक्त तपासल्यानंतर या रक्तामध्ये जर डब्ल्यूबीसीचं प्रमाण जे हजारांमध्ये आहे, जेव्हा तुम्हाला एखादं इन्फेक्शन होतं, एखादं व्हायरल किंवा बॅक्टेरियल जेव्हा इन्फेक्शन होतं त्यावेळी ह्या डब्ल्यूबीसीज ज्या आहेत तुमच्या या 5 ते 6 हजारांमधून काही हजारांमध्ये 20-25 हजार पर्यंत वाढतात. परंतु जेव्हा ब्लड कॅन्सर होतो या काही हजारातल्या ज्या डब्ल्यूबीसीज ज्या आहेत त्या काही लाखांमध्ये जातात. आणि ह्या जेव्हा डब्ल्यूबीसी काही हजारांमधून लाखांमध्ये जातात तेव्हा म्हटलं जातं की ब्लड कॅन्सर झालेला आहे किंवा रक्ताचा जो आहे रक्तक्षय असं आपण म्हणू शकतो झालेला आहे. तर अशा प्रकारे आरबीसीज, डब्ल्यूबीसीज आणि प्लेटलेट्सचं एक्सप्लेनेशन होतं. याबद्दल काही डाऊट असेल विचारू शकता तुम्ही, नाहीतर आपण पुढच्या स्लाइड कडे जाऊया. आता हे स्ट्रक्चर आहे आपल्या हार्टचं, आपल्या हृदयाचं. मी जरा स्क्रीन जी आहे या बाजूला नेतो. दिस इज अ स्ट्रक्चर ऑफ हार्ट. ओके, आपल्या हृदयाचं जे आहे स्ट्रक्चर आहे यावर सुद्धा अतिशय सोपा असा प्रश्न विचारलेला होता, परंतु त्यातही मुलांनी बराच प्रश्न हा जो आहे बऱ्याच मुलांनी चुकवलेला आहे. मला नाही वाटत की यात काही चुकवण्यासारखं होतं. तर रक्त जे आहे आपलं 4 कप्प्यांनी बनलेलं असतं, हे सगळ्यांना माहिती आहे. आपलं हार्ट जे आहे 4, इतर आपण एक्सेप्शन जे किंवा इतर प्राण्यांमधले रक्त आणि त्यांचं हृदय आणि त्यांचे कप्पे याबद्दल माहिती घेणारच आहोत, परंतु आजच्या लेक्चरमध्ये मी ह्युमन हार्ट किंवा मानवी हृदय त्याबद्दल बोलणार आहे. तर रक्त हे 4, आपलं हृदय जे आहे 4 कप्प्यांचं बनलेलं असतं. 2 कप्पे वर आणि 2 कप्पे खाली असतात. तर वरचे जे कप्पे असतात त्याला एट्रियम असं म्हटलं जातं. इथे नाव दिसतंय तुम्हाला, एट्रियम स्पेलिंग दिसते आहे. जस्ट अ सेकंड. इथे एट्रियम तुम्हाला दिसते आहे स्पेलिंग. तर वरचे जे कप्पे असतात त्याला एट्रियम म्हटलं जातं आणि खालचे जे कप्पे आहेत त्यांना वेंट्रिकल्स असं म्हटलं जातं. ओके, वरच्या कप्प्यांना एट्रियम आणि खालचे कप्पे आहेत त्यांना वेंट्रिकल म्हटलं जातं. तो हा एक एट्रियम आहे, हा एक एट्रियम आहे, हा एक वेंट्रिकल आहे आणि हा एक वेंट्रिकल आहे. तर 2 एट्रियम आणि 2 वेंट्रिकल असतात. परंतु जेव्हा तुम्ही फंक्शनली अभ्यास करता, म्हणजे जेव्हा तुम्ही हृदयाचं कार्य अभ्यासता त्यावेळी ह्याला वर आणि खाली किंवा एट्रियम आणि वेंट्रिकल अभ्यास न करता डावी बाजू आणि उजवी बाजू असा अभ्यास करावा लागतो. कारण इथे जर तुम्ही पाहाल ओके तर तुम्हाला इथे ब्लू कलर आणि रेड कलर अर्धा भाग जो आहे हृदयाचा, इथे जर मध्ये मी ओळ आखली किंवा लाईन ते जर मारली तर अर्धा भाग जो आहे हृदयाचा तुम्हाला लाल रंगामध्ये दिसेल आणि अर्धा भाग जो आहे तो निळ्या रंगामध्ये दिसेल. तर जेव्हा तुम्ही हृदय बघता, हे जर तुमचं हृदय आहे, तुम्ही असे उभे आहात, हे तुमच्या हृदयाचं स्ट्रक्चर आहे.
तर तुमची ही निळी बाजू जी आहे ती आहे उजवी बाजू. ओके, आणि लाल बाजू जी आहे ती आहे तुमची डावी बाजू. ओके, आता हे लक्षात कसं ठेवायचं, उजवं 3 शब्द आहेत त्यामुळे ते उजव्या बाजूला आहे. आणि ते काय आहे तर एकच मिनिट. ओके, तर उजवी बाजू आहे आणि उजव्या बाजूला अशुद्ध रक्त, 3 आकडी उजवा, 3 आकडी किंवा 3 अक्षर असलेला अशुद्ध रक्त. डावा 2 अक्षर आहे त्यामुळे डाव्या बाजूला शुद्ध रक्त असतं. अशा प्रकारे लक्षात ठेवा तर चांगलं लक्षात राहील. तर जेव्हा हृदयामध्ये रक्त येतं तर आपल्या हृदयाला डबल सर्क्युलेशन किंवा आपल्या ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीमला डबल ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम असं म्हणतात. तर डबल का म्हणतात, कारण का हृदयातून रक्त दोनदा जातात. तर दोनदा कसं जातं त्याबद्दल आपण अभ्यास करणार आहोत. आधी आपण हे 4 कप्पे अभ्यासूया. उजव्या बाजूला अशुद्ध रक्त असतं आणि डाव्या बाजूला शुद्ध रक्त असतं. तर उजव्या बाजूला रक्त जे आहे अशुद्ध रक्त आपल्या शरीरातून आणलं जातं. ओके, आणि हे उजव्या बाजूला आलेलं अशुद्ध रक्त हृदयाकडे येऊन ते लंग्सकडे किंवा फुफ्फुसांकडे शुद्धीकरणासाठी पाठवलं जातं. आणि जेव्हा हे लंग्सकडे शुद्धीकरणासाठी जातं तेव्हा ते तिथे शुद्ध होतं आणि हे शुद्ध रक्त झालेलं पुन्हा आपल्या हृदयाकडे येतं आणि हृदयामध्ये त्यात ऑक्सिजन मिसळला जातो आणि हा ऑक्सिजन मिसळल्यानंतर हे रक्त पुन्हा शरीराकडे पाठवलं जातं वापरासाठी. म्हणून याला डबल सर्क्युलेटरी सिस्टम असं म्हटलं जातं. म्हणजे एकदा अशुद्ध रक्त येतं, ते रक्त शुद्ध होण्यासाठी फुफ्फुसांकडे जाऊन पुन्हा शुद्ध रक्त हृदयामध्ये येतं आणि पुन्हा ते शरीराकडे वापरण्यासाठी पाठवलं जातं. म्हणजे अशुद्ध रक्त एकदा आणि शुद्ध रक्त एकदा असं दोनदा हृदयाकडे रक्त आल्यामुळे याला डबल सर्क्युलेटरी सिस्टम असं म्हटलं जातं. येते लक्षात तुमच्या. आता हे कसं येतं ते आधी बघूया. तर जेव्हा रक्त आपल्या शरीराकडे येतं तेव्हा ते ह्या राईट एट्रियम मध्ये येतं. म्हणजे उजवं जे अलिंद आहे या राईट एट्रियम मध्ये शरीराकडून अशुद्ध रक्त येतात. तर शरीराचे 2 भाग इथे होतात. हृदय इथे मध्ये आहे, एक वरचा भाग असतो आणि एक खालचा भाग असतो. तर शरीराच्या खालून इथून इन्फिरियर वेना केवा जी आहे यातून अशुद्ध रक्त खालून आणलं जातं आणि सुपिरियर वेना केवा कडून अशुद्ध रक्त वरच्या भागातून जे आहे ते उजव्या अलिंदामध्ये किंवा राईट एट्रियम मध्ये आणलं जातं. आता इथे जेव्हा टर्मिनॉलॉजी तुम्ही लक्षात ठेवा तेव्हा नक्की जिथे वेना किंवा वेन हे नाव आहे तिथे अशुद्धच रक्त असणार आहे. तुम्ही जेव्हा तुमच्या हाताकडे बघता, पायाकडे किंवा चेहऱ्यावर बघता तुम्हाला ब्लू शिरा, हिरव्या किंवा निळ्या रंगाच्या शिरा अशा दिसतात. तर ह्या शिरा हिरव्या किंवा निळ्या का दिसतात, कारण त्यामध्ये डिऑक्सिजनेटेड ब्लड असतं. डिऑक्सिजनेटेड म्हणजेच काय, डी म्हणजेच काय, जेव्हा कुठेही कोणत्याही शब्दाआधी डी हा वर्ड लागतो म्हणजे ते नाही आहे. ऑक्सिजनेटेड, डिऑक्सिजनेटेड जिथे ऑक्सिजन नाही आहे, ज्यात ऑक्सिजन नाही आहे. शिरा या नेहमी स्किनच्या अलगद वर असतात, म्हणजे नुकत्या स्किनच्या खाली असतात, त्यामुळे तुम्हाला त्या वरून बघितलं तरी दिसतात आणि त्या हिरव्या निळ्या दिसतात कारण का त्यात ऑक्सिजन नसतो आणि ऑक्सिजन नसल्यामुळे त्या निळ्या किंवा हिरव्या आपल्याला दिसतात. आर्टरीज ज्या आहेत ज्या ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करतात त्या लाल रंगाच्या असतात, परंतु त्या आपल्याला सहजासहजी दिसत नाही कारण त्या डीपली सिच्युएटेड असतात, आतमध्ये असतात. त्यामुळे शिरावर असतात, कॅपिलरीज वर असतात आणि आर्टरीज ज्या आहेत, कॅपिलरीज तुम्हाला 2 प्रकारच्या दिसतील, त्या कधी कधी हिरव्याही दिसतील आणि कधी लालही दिसतील. तर ज्या लाल कॅपिलरीज आहेत त्यामध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड आहे आणि ज्या हिरव्या कॅपिलरीज आहेत त्यांच्या डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे. येते लक्षात तुमच्या. तर हे डिऑक्सिजनेटेड ब्लड जे आहे हे शिरांमध्ये असतं. त्यामुळे जिथे वेन असेल किंवा वेना केवा जे असेल तिथे काय आहे तुमचं डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे. कॅमेरा ऑफ करा सचिन प्लीज. ओके, आणि जिथे जिथे लाल भाग आहे तिथे ऑक्सिजनेटेड ब्लड आहे. मग तो हृदयाचा इथे दाखवलेला आहे तिथे सुद्धा ऑक्सिजनेटेड ब्लड आहे. तर हे शरीराकडून सुपिरियर वेना केवा आहे त्यामुळे याच्यामध्ये ऑब्व्हियसली डिऑक्सिजनेटेड ब्लड असणार आहे. या वेना केवाकडून वरून शरीराच्या वरच्या भागातून डिऑक्सिजनेटेड ब्लड येतं आणि इन्फिरियर वेना केवा जी आहे तिथून शरीराच्या खालच्या भागातून डिऑक्सिजनेटेड ब्लड कुठे येतं, या राईट एट्रियम मध्ये येतं, उजव्या अलिंदामध्ये येतं. आता हे उजव्या अलिंदामध्ये आल्यानंतर हे ब्लड जे आहे हे खाली सोडलं जातं. ओके, हे जे ब्लड आहे हे खाली वेंट्रिकल मध्ये आणलं जातं, उजव्या वेंट्रिकल मध्ये, कारण हार्ट जे ते असं पंप होतं, खालून पंप होतं आणि जेव्हा हे खाली वेंट्रिकल मध्ये ब्लड येतं ते खालून पंप केल्यानंतर ते फुफ्फुसाकडे अतिशय फोर्सने जे आहे ते पाठवलं जातं आणि हे फोर्सने पाठवण्यासाठी इथे तुम्हाला दिसेल ओके पल्मनरी आर्टरी दिसेल तुम्हाला इथे, पल्मनरी आर्टरी. आता तुम्ही म्हणाल मॅडम आताच तुम्ही सांगितलं वेन मध्ये डिऑक्सिजनेटेड ब्लड असतं, मग या आर्टरीमध्ये डिऑक्सिजनेटेड ब्लड असून सुद्धा याला आर्टरी का म्हटलं जातं,
तर याला एक्सेप्शन आहे आणि एमपीएससी या एक्सेप्शनवर प्रश्न विचारते. इथे फक्त दोनच एक्सेप्शन्स आहेत. वेन्स या डिऑक्सिडेटेड ब्लड कॅरी करतात आणि आर्टरीज या नेहमी ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करतात, परंतु पल्मनरी आर्टरी जी आहे ही डिऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करते आणि पल्मनरी वेन जी आहे जरी वेन असली तरी ती ऑक्सिजनेटेड ब्लड जे आहे ते कॅरी करते. ओके, तर ह्या दोन एक्सेप्शन्स फक्त लक्षात ठेवा. तर हे जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे हे आर्टरी या पल्मनरी, आता पल्मनरी म्हणजेच काय तर लंग्सची रिलेटेड ज्या ज्या गोष्टी आहेत त्याला पल्मनरी असं म्हटलं जातं. तर ही जी पल्मनरी आर्टरी आहे ही डिऑक्सिजनेटेड ब्लड कुठे घेऊन जाणार आहे, पल्मनरी लंग्स कडे घेऊन जाणार आहे. कशासाठी तर त्यामध्ये ऑक्सिजन भरण्यासाठी ती घेऊन जाणार आहे. ओके, आता हे ब्लड कुठे गेलेले आहे, फुफ्फुसाकडे गेलेले आहे हृदयाकडून. तर हृदय हे जे आहे तुमचं फार काही काम करत नाही, ते फक्त एका पंप सारखं काम करत असतं. जसं तुमच्या घरी पाण्याची टाकी आहे, खाली एक वर आहे, तर खालच्या टाकीतलं पाणी वर जेव्हा चढवायचं असतं तर तुम्ही पंप सुरू करता, तसं हे हृदय एक पंप आहे. खाली जे पाणी आहे किंवा हे जे ब्लड आहे शरीरातलं एके ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पंप करण्यासाठी, कारण सहजासहजी ते ब्लड जाणार नाही, त्याला कुठेतरी पंपिंग रिक्वायर्ड आहे आणि पंपिंग करण्याचं काम कोण करतंय तर हृदय करतंय. तर हृदय हा फक्त एक पंप आहे परंतु तो अत्यंत गरजेचा आहे. तर आता हे डिऑक्सिजनेटेड ब्लड किंवा ऑक्सिजन नसलेलं ब्लड जे आहे ते लंग्स कडे किंवा फुफ्फुसांकडे गेलेलं आहे. आता तिथे ऑक्सिजन मिसळला जाणार आहे. आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितलेलं होतं रेस्पिरेटरी सिस्टम, कसं ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड एक्सचेंज होतं. इथे ऑक्सिजन जो आहे रक्तात मिसळला जाणार आहे, रक्तातला कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकला जाणार आहे. त्यामुळे आता हे रक्त शुद्ध झालेलं आहे, लाल रंगाचं झालेलं आहे. तर हे लाल रंगाचं ब्लड किंवा आपण म्हणतो की ऑक्सिजनेटेड ब्लड जे आहे हे या पल्मनरी वेन मधून, आता इथे पण वेन आहे पण मी तुम्हाला सांगितलं ही एक्सेप्शन आहे. पल्मनरी आर्टरी आणि पल्मनरी वेन हे एक्सेप्शनल आहे. दो पल्मनरी वेन, यात वेन जरी असलं तरी त्यात ऑक्सिजनेटेड ब्लड आहे आणि दो पल्मनरी आर्टरी मध्ये आर्टरी असलं तरी यात डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे. तर हे पल्मनरी नाव आहे म्हणजे यांचा संबंध फुफ्फुसाशी आहे पल्मनरी असल्यामुळे. तर फुफ्फुसामधलं हे जे शुद्ध केलेलं रक्त आहे हे इथे डाव्या अलिंदामध्ये किंवा लेफ्ट एट्रियम मध्ये आणलं जातं कुठून, पल्मनरी वेन कडून. येते लक्षात तुम्हाला. तर पल्मनरी वेन ऑक्सिजनेटेड ब्लड आता कुठे घेऊन आलेली आहे तर लेफ्ट एट्रियम मध्ये घेऊन आलेले. आता हे लेफ्ट एट्रियम मधून ब्लड जे आहे लेफ्ट वेंट्रिकल मध्ये खाली जातं का तर पंप होऊन त्याला आता संपूर्ण शरीराकडे जायचं आहे आणि मग ब्लड जे आहे हार्ट असं पंप होतो आणि हे ऑक्सिजनेटेड ब्लड जे आहे तुमचं, ओके, हे ऑक्सिजनेटेड ब्लड तुमच्या या आयोर्टा मधून, आयोर्टा आर्टरीज आहे या आयोर्टा मधून संपूर्ण शरीराकडे पाठवलं जातं. तर हा कसा आहे ब्लड सर्क्युलेशनचा क्रम, उजव्या अलिंदामध्ये राईट एट्रियम कडून राईट वेंट्रिकल कडे, तिथून फुफ्फुसाकडे, शुद्ध होऊन लेफ्ट एट्रियम मध्ये, लेफ्ट एट्रियम मधून लेफ्ट वेंट्रिकल मध्ये आणि नंतर संपूर्ण ब्लड जे आहे ते शरीराकडे पाठवलं जातं शुद्ध केलेलं. तर हा असा क्रम होता. यातही बरीच मुलं चुकलेली आहेत, उजव्या आणि डाव्यांमध्ये बऱ्याच जणांचं कन्फ्युजन झालेलं आहे. तर आता अजिबात हे जे आहे विसरू नका. आता आपण वाल्व्ह बघूया. इथे तुम्हाला दिसतंय ट्रायकस्पिड वाल्व्ह. तर इथे उजव्या भागामध्ये उजवा आहे, उजवे काय असतं 3 लेटर आहे, 3 शब्द आहेत म्हणून ट्राय कस्पीड लक्षात राहील. आणि डाव्यामध्ये बाय कस्पीड वाल्व्ह असते, डावं 2 अक्षर आहे त्यामुळे बाय हे तुमच्या सहज लक्षात राहील. ओके, तर ट्रायकस्पीड बायकस्पीड वाल्व्ह कशासाठी असते तर जेव्हा एट्रियम मधून, दोन्ही एट्रियम मधून जेव्हा वेंट्रिकल मध्ये ब्लड येतं आणि जेव्हा ते वर पाठवलं जातं तेव्हा ते फक्त या आर्टरीज किंवा वेन्स मधूनच बाहेर जावं ही अपेक्षा असते. कारण पंप केलं तर ते वर परत एट्रियम मध्ये येण्याची सुद्धा शक्यता आहे, तर ते वर एट्रियम मध्ये येऊ नये आणि या आर्टरीज आणि वेन्स मधून बाहेर जावं म्हणून इथे काय असतात वाल्व्ह आहेत, ज्या हा ब्लड फ्लो आहे एकाच बाजूने ठेवतो, दुसऱ्या बाजूने मागे तो येऊ देत नाही. यासाठी या ट्रायकस्पीड आणि बायकस्पीड जे आहेत वाल्व्ह आहेत. तर हे झालं ब्लड सर्क्युलेशन आणि याचं मेकॅनिझम कसं आहे, कसं काय ब्लड कोणत्या भागातून कोणत्या भागाकडे फ्लो होतं, कसं येतं. तर एकदा बघून घ्या. याबद्दल काही शंका असेल तर विचारा, मला चॅट बॉक्स मध्ये तुम्ही मेसेज टाकू शकता. ओके, ठीक आहे. पुढच्या स्लाइडकडे जाऊया, आपण पुढच्या टॉपिककडे जाऊया. हे झालं ब्लड सर्क्युलेटरी सिस्टम. आता मला तुम्हाला सांगायचं या ज्या वेन्स, आर्टरी आणि कॅपिलरीज बद्दल बोलल्या, खूप महत्वाचा टॉपिक आहे. बाकी सगळं काही तुम्हाला मिळून जाईल. थोडेसे अजून डिटेल्स बाकी राहिले हृदयाबद्दल, त्याबद्दल आपण डेफिनेटली बोलूया.
परंतु नंतरच्या लेक्चरमध्ये हे कॉमन असल्यामुळे मी इतके डिटेल्स आता देत नाहीये. तर आर्टरी, वेन आणि आपण कॅपिलरी बद्दल बोलूया. तर ही आर्टरी जी आहे तुम्ही बघू शकता थिक वॉल्ड असते, कारण का आतापर्यंत जे आपण हृदयाचं स्ट्रक्चर बघितलंय, जेव्हा पंप होत आहे ब्लड तर ते आर्टरीज मधून बाहेर पडते. त्यामुळे आर्टरीजवर ब्लड प्रेशर जे आहे हे खूप जास्त असण्याची शक्यता आहे किंवा ते खूप जास्त आहे. त्यामुळे आर्टरीजच्या वॉल ज्या आहेत त्या थिक आहेत, इथे बघाल तुम्ही. ओके, वेन्स ज्या आहेत याच्या वॉल थिन आहेत. ओके, या वेन्स ज्या आहेत त्याच्या वॉल आर्टरीजच्या कम्पेअर टू काय आहेत, थिन आहेत किंवा पातळ आहेत. ओके, आणि कॅपिलरी जे आहे त्या सिंगल सेल वॉल असतं, म्हणजे खूपच पातळ असतात. ओके, त्यामुळे त्यातून गॅसेसचं एक्सचेंज आणि कोणत्याही द्रव्याचं एक्सचेंज जे आहे ते होऊ शकतं. आता या थिक वॉल्ड असल्यामुळे आर्टरीज याचं लुमेन जे आहे किंवा मधला हा जो गॅप आहे ज्यातून हे ब्लड फ्लो होतं हे खूपच कमी आहे, कारण थिकनेस त्याचा जास्त आहे. परंतु वेन जे आहेत याचं लुमेन जे आहे ते लार्ज आहे, मधली पोकळी जी आहे ती जास्त आहे. आणि कॅपिलरीज मध्ये सिंगल वॉल्ड असल्यामुळे त्या थिनच असतात, त्यामुळे तिथे लुमेनचा असा काही प्रकार जो आहे किंवा संबंध जो आहे तो येणार नाही आहे. तर तुम्ही बघू शकता आर्टरीज या थिक वॉल्ड आहेत, वेन्स ज्या आहेत त्या पातळ वॉल आहे, त्यांचं लुमेन लार्ज आहे, मात्र आर्टरीचं लुमेन जे आहे ते स्मॉल आहे. येते लक्षात तुमच्या. आता आपण ब्लड प्रेशर बद्दल बघूया. जेव्हा आपण ब्लड प्रेशर बद्दल बोलतो तर वेन्सवर, आर्टरीजवर आणि तुमच्या कॅपिलरीजवर कंपॅरेटिव्हली प्रेशर कसं असतं. आता आर्टरीज या जाड असतात. ओके, त्यामुळे आर्टरीजवर ब्लड प्रेशर हे सगळ्यात जास्त असतं. ओके, इथे तुम्हाला मी मॅप दिलेला आहे. तर आर्टरीजवर ब्लड प्रेशर हे सगळ्यात जास्त असतं. परंतु आर्टरीज सुद्धा 3 प्रकारच्या आहेत, आयोर्टा, आर्टरी आणि आर्टरिओल्स. आयोर्टा आपण आत्ताच बघितलेली होती जेव्हा आपण हृदय बघितलं आणि हृदयाचं स्ट्रक्चर जेव्हा बघितलेलं आहे तेव्हा. तर या आयोर्टावर सगळ्या आर्टरीज पैकी आयोर्टावर सगळ्यात जास्त ब्लड प्रेशर असतं. ओके, त्यानंतरचं ब्लड प्रेशर जे आहे ते आर्टरीजवर असतं. कुठे गेला माझा पेन. ओके, हा, त्यानंतरचं ब्लड प्रेशर आर्टरीज. आणि आर्टरीज जेव्हा डिवाइड होतात छोट्या छोट्या आर्टरीज मध्ये तर त्याला आर्टिओल्स असं म्हटलं जातं, आर्टरिओल्स असं म्हटलं जातं. तर याच्यावर थोडं कमी असतं, परंतु आर्टरीजवर ब्लड प्रेशर हे सगळ्यात जास्त असते या 3 पैकी, आर्टरी, वेन आणि तुमच्या कॅपिलरीज पैकी. त्यानंतर तुम्हाला असं वाटेल की वेन जी आहे आर्टरीज पेक्षा लहान आहे आणि कॅपिलरी त्याहून लहान आहे, तर यानंतरचं ब्लड प्रेशर जास्त आर्टरीज पेक्षा वेनवर असतं, पण हे चूक आहे. वेन्सवर सगळ्यात कमी ब्लड प्रेशर असतं, पण वेन्स पेक्षा पण जास्त ब्लड प्रेशर हे कॅपिलरीजवर असतं. तर हे लक्षात ठेवा. साईज मध्ये, थिकनेस मध्ये आर्टरी सगळ्यात जास्त थिक आहे, वेन त्यानंतर आहे, त्यानंतर कॅपिलरी आहे. परंतु ब्लड प्रेशर मध्ये सगळ्यात जास्त प्रेशर आर्टरीवर असतं, नंतर त्याचं सगळ्यात जास्त ब्लड प्रेशर हे कॅपिलरीवर असतं आणि त्यानंतर ब्लड प्रेशर हे वेनवर असतं. तर ब्लड प्रेशर हे अशा प्रकारे आहे आणि सगळ्यात कमी ब्लड प्रेशर जे आहे हे वेना केव्हावर असतं. ओके, जे आपण बघितलेली होती वेना केव्हा मगाशी, सुपिरियर आणि इन्फिरियर. कारण यामध्ये काय असतं, सगळ्या भागातून रक्त जे आहे ते हृदयाकडे येते, त्यामुळे कुठलंही पंप केलेलं रक्त किंवा हृदय जे पंप करतो रक्त हे त्यामध्ये नसतं, ते शरीरा इतर भागातून येत असतं. त्यामुळे सगळ्यात जास्त जर प्रश्न असा विचारला गेला, सगळ्यात जास्त ब्लड प्रेशर कमी, सगळ्यात कमी, जास्त नाही, सगळ्यात कमी ब्लड प्रेशर कशावर असतं तर हे वेना केव्हावर असतं. ओके, सुपिरियर आणि इन्फिरियर, त्यानंतर वेन्स आणि त्यानंतर वेन्युअल्स जे असतात, वेन्सला डिवाइड होऊन जे वेन्युअल्स तयार होतात त्या वेन्युअल्सवर असतं. ओके, तर सगळ्यात जास्त ब्लड प्रेशर आर्टरीवर, नंतर कॅपिलरी आणि त्यानंतर वेनवर. हे लक्षात ठेवा, यावर प्रश्न येऊ शकतो आणि एक्सेप्शनल केस आहे. येते लक्षात. यावर काही डाऊट असेल तर मला नक्की विचारा. मला कदाचित सगळं येतंय असं दिसतंय मला, पण कुणी प्रश्न नाही विचारत. फाईन, शॅल वी मूव्ह अहेड? येस, ओके. तर ब्लड प्रेशर बद्दलच अजून मी एक स्लाइड जी बनवलेली आहे थोडंसं एक्सप्लेन करण्यासाठी. तर सिस्टॉलिक आणि डायस्टॉलिक ब्लड प्रेशर काय आहे याबद्दल बघूया. जरा ही विंडो शिफ्ट करूया. सिस्टॉलिक आणि डायस्टॉलिक प्रेशर हे काय असतं. सिस्टॉलिक प्रेशर, सिस्टॉलिक म्हणजे काय म्हणतात, जेव्हा हृदय पंप करतं, ब्लड पंप करतं तेव्हा त्यावर सिस्टॉलिक प्रेशर असतं. आणि डायस्टॉलिक प्रेशर म्हणजेच काय, जेव्हा हृदय रिलॅक्स होतं किंवा हृदयामध्ये इतर भागातून जेव्हा रक्त येतं तेव्हा हृदय रिलॅक्स्ड असतं. ओके, ते डायस्टॉलिक प्रेशर असतं. त्यामुळे सिस्टॉलिक प्रेशर हे हायच असणार आहे, कारण याच्यामध्ये काय असणार आहे, हार्टचं पंपिंग आहे
आणि डायस्टॉलिक प्रेशर हे लो ब्लड प्रेशर असतं. तर दोन प्रकार असतात. सिस्टॉलिक ब्लड प्रेशर हे जे आहे जेव्हा ब्लड इजेक्ट होतं आर्टरीमधून. नॉर्मल सिस्टॉलिक ब्लड प्रेशर हे 120 mmHg. mmHg म्हणजेच काय, पारा आहे. पाराचं जे जे मोजतो आपण ज्याला स्पिग्मॅनोमीटर असं म्हटलं जातं, त्या स्पिग्मॅनोमीटर मध्ये हे ब्लड प्रेशर मोजताना मॅक्सिमम हे 120 असलं पाहिजे. त्यापेक्षा जर जास्त असेल तर बीपी वाढला असं म्हटलं जातं. डायस्टॉलिक ब्लड प्रेशर म्हणजे प्रेशर ब्लडने एक्झर्ट केलेलं असतं विदिन द आर्टरीज बिटवीन हार्टबीट्स. ओके, बिटवीन हार्टबीट्स म्हणजे दोन हार्टबीट मध्ये जेव्हा ब्लड, शरीरामधलं ब्लड जे आहे ते जेव्हा हृदयात येतं तेव्हा त्याला डायस्टॉलिक प्रेशर असं म्हटलं जातं. आणि हे 80च्या आसपास असतं mmHg. युनिट सुद्धा विचारू शकतात. युनिटमध्ये सुद्धा यावेळी बरेचसे ऑप्शन्स जे होते युनिटमध्ये त्यांनी डिफरन्स केलेला होता आणि कन्फ्युज झाली बरीचशी मुलं युनिटमुळे. त्यामुळे लक्षात ठेवा, सिस्टॉलिक इज द हायर एंड अँड द डायस्टॉलिक इज द लोअर एंड. सिस्टॉलिक म्हणजेच काय, जेव्हा हार्ट पंप करतंय ब्लड ते सिस्टॉलिक आहे. आणि डायस्टॉलिक म्हणजे जेव्हा हार्ट डायलेट होत आहे, डायलेट म्हणजेच काय, रिलॅक्स होत आहे, तेव्हा ते डायस्टॉलिक प्रेशर असतं. ओके, आता पुढे जाऊया आपण पुढच्या स्लाइड मध्ये. यामध्ये काही डाऊट असल्यास नक्की विचारा. ओके, सॉरी. ओके, तर कार्डियक सायकल बद्दल बोलूया. आपलं एक हार्टबीट जे असतं, तर नॉर्मली लोकांमध्ये 72 हे नॉर्मल आहे. 72 हार्टबीट असतात. मुलांमध्ये, लहान मुलांमध्ये हार्टबीट जास्त असतात. मोठं जसं वय वाढत जातं तसं हार्टबीट जे आहे, ती संख्या जी आहे एका मिनिटामध्ये ती कमी होत जातं. तर एका मिनिटामध्ये 72 वेळा हार्टबीट होतं. म्हणजेच काय, एक हार्टबीट हे एका सेकंदापेक्षा कमी असतं. ओके, वन हार्टबीट जे आहे एका सेकंदापेक्षा कमी असतं. आणि टू बी स्पेसिफिक, एक हार्टबीट जे आहे 0.8 सेकंडचं असतं. 0.8 सेकंदाचं एक जे हार्टबीट असतं. आता ही कार्डियक सायकल दिलेली आहे. एका हार्टबीटला एक कार्डियक सायकल असं म्हटलं जातं. एक कार्डियक सायकल म्हणजे एक हार्टबीट. ओके, आता एक हार्टबीट कसं असतं, यामध्ये डायस्टोल असतो. डायस्टोल म्हणजे आपण बघितलेलं आहे जेव्हा ब्लड आत येणार आहे. ओके, डायस्टोल पूर्णपणे एट्रियल सिस्टोल जो आहे ते त्यानंतर डायस्टोल नंतर होतं. आणि या एट्रियल सिस्टोल नंतर वेंट्रिक्युलर सिस्टोल होतो. ओके, वेंट्रिक्युलर सिस्टोल म्हणजे काय, एट्रियल सिस्टोल म्हणजे काय, एट्रिया जे आहेत म्हणजे वरचे जे दोन कप्पे आहेत त्यामध्ये ब्लड रिसीव्ह झालेलं आहे. कधी डायस्टोल जेव्हा होतं त्यामध्ये, त्या डायस्टोलमध्ये एट्रियामध्ये जे आहे ब्लड रिसीव्ह झाले, एट्रिया स्वतःला दाबतात आणि सगळं ब्लड जे आहे हे वेंट्रिकल्स मध्ये जातं. याला एट्रियल सिस्टोल असं म्हणतात. हे बघा, एट्रियामधून ब्लड कुठे येत आहे, इथे वेंट्रिकल मध्ये येतं. याला काय म्हणतात, एट्रियल सिस्टोल. म्हणजे एट्रिया स्वतःला दाबतात आणि सगळं ब्लड वेंट्रिकल्स मध्ये जातं. आणि नंतर काय होतं, वेंट्रिकल्स स्वतःला दाबतात. ओके, आणि सगळं जे ब्लड जे आहे सगळं ब्लड कुठे होतं, शरीराच्या बाहेर जात, हृदयाच्या बाहेर जातं. आयदर शरीराकडे जर ते ऑक्सिजनेटेड असेल, आणि डिऑक्सिजनेटेड असेल तर ते कुठे जातं, आपल्या फुफ्फुसांकडे जातं. त्याला वेंट्रिक्युलर सिस्टोल असं म्हणतात. म्हणजे एक कार्डियक सायकल जी आहे ती एक डायस्टोल आणि दोन सिस्टोल्सनी बनलेली असते. आता हे दोन सिस्टोल कोणते, पहिलं सिस्टोल असतं ते एट्रियल सिस्टोल आणि दुसरं सिस्टोल असतं ते वेंट्रिक्युलर सिस्टोल असतं. आणि हे सगळं कंप्लीट करण्यासाठी किती वेळ लागतो, तर 0.8 सेकंदाचा वेळ लागतो. त्यामुळे 60 सेकंदांमध्ये, एका मिनिटांमध्ये 60 सेकंदांमध्ये किती हार्टबीट होतात, जवळजवळ 72 हार्टबीट्स होतात नॉर्मली. येते लक्षात, याला म्हणतात एक कार्डियक सायकल किंवा 8 हार्टबीट. आता या हार्टबीट मध्ये हार्ट फेल्युअर हे आपण नेहमी ऐकतो की काय झालंय, हार्ट अटॅक आलेला आहे, त्याला हार्ट फेल्युअर असं म्हटलं जातं. सायंटिफिक लँग्वेज मध्ये हार्ट अटॅक आपण म्हणतो, याला हार्ट फेल्युअर म्हटलं जातं. ते हार्ट फेल्युअर दोन प्रकारे होऊ शकतं. पहिला जो प्रकार आहे तो आहे सिस्टॉलिक हार्ट फेल्युअर. सिस्टॉलिक हार्ट फेल्युअर म्हणजे पंपिंग प्रॉब्लेममुळे हा होतो. पंपिंग प्रॉब्लेम, सिस्टोल म्हणजे पंपिंग आहे ना. तर जेव्हा इनिशियली, ओके, इनएबिलिटी ऑफ हार्ट टू कॉन्ट्रॅक्ट इनफ टू प्रोव्हाइड ब्लड फ्लो फॉरवर्ड, म्हणजेच आपलं हृदय जे आहे ते कॉन्ट्रॅक्ट व्हायला कमी पडतं, तर त्याला सिस्टॉलिक हार्ट फेल्युअर असं म्हटलं जातं. हे बऱ्याच अनेक कारणांमध्ये येतं. ते इव्हन स्मोकिंगमुळे पुढे होऊ शकतं. हार्डनेस येतो आपल्या हृदयाला थोडं हार्ड होतं, म्हणजे थोडं कडक होतं, थोडा कडकपणा येतो, काठिण्य येतं. त्यामुळे ते मसल्स जे आहेत ते तितक्या फोर्सने जे आहेत म्हणू शकतो आपण पंप करूच नाही. स्पेसिफिकली सिस्टोल हे वेंट्रिकल्सवर डिपेंड करतं. ओके, तर जेव्हा सिस्टॉलिक म्हणजे हार्ट स्वतःला पंप करायला फेल होतो तेव्हा त्याला सिस्टॉलिक हार्ट फेल्युअर असं म्हणतात. आणि दुसरं हार्ट फेल्युअर आहे ते म्हणजे डायस्टॉलिक हार्ट फेल्युअर.
म्हणजे इथे फिलिंग प्रॉब्लेम येतो. डायस्टॉल म्हणजे काय, जेव्हा शरीरातून रक्त हे हृदयामध्ये जातं, ओके, तर त्याला डायस्टॉल असं म्हटलं जातं. सो इनअबिलिटी ऑफ लेफ्ट वेंट्रिकल टू रिलॅक्स नॉर्मली, म्हणजे आपलं हार्ट पंप करायला इनकेपेबल असतं तर सिस्टॉलिक हार्ट फेल्युअर आहे. परंतु आता जेव्हा रिलॅक्स करायची वेळ येते तेव्हा सुद्धा हार्ट फेल्युअर होतो, बिकॉज मसल्स जे आहेत ते जास्त स्ट्रेच होऊ शकत नाही. ओके, त्यामुळे काय होतं, फ्लुइड जे आहे ते म्हणजे रक्त, फ्लुइड म्हणजे इथे रक्त आहे, ते रक्त हृदयाकडे जाण्यापासून अडथळा निर्माण होतो किंवा पूर्णपणे जाऊ शकत नाही आणि ते परत जाण्याच्या मार्गावर लागतं. याला डायस्टॉलिक फेल्युअर असं म्हणतात. ओके, डायस्टॉलिक लीड्स टू प्रॉब्लेम विथ हार्ट रिलॅक्सेशन अँड फिलिंग विथ ब्लड. तर फिलिंग ऑफ ब्लड इन टू द हार्ट किंवा रिलॅक्सेशन ऑफ द हार्ट जेव्हा फील होतं त्या डायस्टॉलिक हार्ट फेल्युअर असं म्हणतात. तर दोन्ही प्रकारे येऊ शकतं. त्यामुळे ज्यांना लो बीपी असतो आणि ज्यांना हाय बीपी असतो दोघेही सेम रिस्कवर असतात. ओके, लो वाले सुद्धा सेम रिस्कवर असतात हार्ट फेल्युअरच्या आणि हाय वाले सुद्धा सेम रिस्कवर असतात हार्ट फेल्युअरच्या. त्यामुळे कोणत्याही प्रकारे हृदयाला त्रास होईल अशा ऍक्टिव्हिटीज करायचे नाही. फूड हॅबिट्स चांगल्या ठेवायच्या आहेत, एक्सरसाइज करत राहायची आहे, कोणत्याही प्रकारची व्यसनं ठेवायची नाही आहेत, किंवा बऱ्याचदा तुमच्या ऑक्युपेशन म्हणजे जे काही खाणींमध्ये काम करणारे कन्स्ट्रक्शन वर्कर्स जे आहेत त्यांच्या हृदयाला फुफ्फुसाला काठिण्य येण्याची जी काय म्हणू शकतो पॉसिबिलिटी आहे ती जास्त असते. कारण का ते जे इनहेल करतात हवा जी साठून राहते हृदयात, जसं आपण सिमेंट आहे ना, आधी पावडर असते, पाण्यात भिजवून ती वाळवली की ते कडक होतं, तसंच आहे सिमेंट जर इनहेल केलं तर आतमध्ये आपलं काय आहे, ब्लड किंवा फुफ्फुस जे आहे ते ओलच आहे, सिमेंट जाऊन अडकतं, ते सुकतं आणि मग काठिण्य येतं. अशा प्रकारे अवयांना वेगवेगळ्या प्रकारे कठीणपणा हा जो येऊ शकतो, किंवा रक्त जे आहे ते जड होतं. आपला आहार जो आहे त्या आहारानुसार रक्त जे आहे ते जड होण्याची शक्यता असते. जर आपण जास्त फॅट कन्झ्युम करत आहोत किंवा जास्त आपण मीठ खात आहोत तर रक्ताला जडत्व येऊ शकतं आणि रक्त पंप करायला हृदयावर ताण येऊ शकतो. हृदय कपाबल आहे परंतु हृदयावर ताण येतो आणि त्यामुळे हार्ट फेल्युअर होण्याचे चान्सेस जे आहेत ते वाढतात. तर याबद्दल किंवा पूर्ण लेक्चर मध्ये जे काही शिकवलं त्याबद्दल काही डाऊट्स असतील मला डेफिनेटली विचारा. ओके, आणि आपण आज इथेच थांबूया. उद्या जे आहे मी संपूर्ण लाईफ प्रोसेसेस कव्हर करणार आहे. तर जरूर ऍडमिशन जर सिक्युअर करणार असाल तर लवकरात लवकर सिक्युअर करा. ओके, अदरवाईज उद्यापासून जे आहेत तुम्हाला लेक्चर्स अटेंड करता येणार नाही. आजचं लेक्चर मी ठेवलेलं होतं सगळ्यांसाठी कॉमन ठेवलेलं होतं. तर उद्यापासून जे ऍडमिशन ज्या मुलांचं आहे त्यांच्यासाठीचे लेक्चर राहणार आहे, बाकीच्यांना ऍडमिशन नॉट पॉसिबल. त्यामुळे जर घ्यायचं असेल ऍडमिशन आजच घ्या. आणि आजच्या लेक्चरमध्ये जर काही डाऊट असतील, हा जो व्हिडिओ आजचा तोही मी युट्यूबवर अपलोड करणार आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये जर काही डाऊट असेल तो डेफिनेटली विचारा. आणि टेलिग्रामवर आहे मी, टेलिग्राम ग्रुपमध्ये तर तुम्हाला नाही बोलता येणार पण टेलिग्रामवर मेसेज करून डेफिनेटली विचारू शकता. आणि बॅच उद्यापासून रेग्युलर सुरू होते संध्याकाळी आणि उद्यापासून जास्त वेळ असणार आहे. त्यामुळे डू नॉट मिस अ सिंगल लेक्चर, कारण मी कंबाईनच्या आधी संपूर्ण सगळं कव्हर करायचं आहे मला. पटापट मी कव्हर करणार आहे लाईफ प्रोसेसेस, सेल्स, त्यानंतर क्लासिफिकेशन, त्यानंतर केमिस्ट्री, फिजिक्स आणि मग तुमचं न्यूट्रिशन वगैरे हा जो पार्ट आहे हा संपूर्ण कव्हर होणार आहे. त्यामुळे डू बी प्रेझेंट, बी रेग्युलर आणि ऍडमिशन लवकरात लवकर सिक्युअर करा जर उद्यापासून लेक्चर्स अटेंड करायचे असतील तर. आणि जर काही डाऊट असेल टेलिग्रामवर टाका. सी यू देन, ऑल ऑफ यू गुड नाईट अँड टेक केअर. बाय.